आज आज माझा आनंद मला सुद्धा गगनात मावाना कारण की 95% त्यानं JEE ला घेतलेली. बरोबर. आणि खेड्यातल्या लोकांना काय अजून पण माहित नाही त्यालाच नाही. खेड्यात जेवढे बी राहतात समजा त्याला अजून जेचा हेच नाही काहीच माहितीच नाही ना. तुम्हाला माहित होतं का? मलाच खुद माहित नव्हतं. मीच 10वी नापास आहे काय सांगणार मी. काय खरं खोटायचं. काम काय असतं तुमचं आता? आता माझं शेतीचं काम आहे काही बिगर कामाला जातो मी आता आज सध्या बिगर कामाला जातो आज कुठे गेले होते? आज गावातच जायला होतो. म्हणजे काय काम काय होतं? मिस्त्रीच्या हाताखाली विटावाना विटा वाहणं सिमेंट माल कालवणं काही पत्राची सेव ठोकणं. म्हणजे बिगारी काम हा करायचं बिगर सगळं. काम आज सध्या मी कामावर जायला होतो. आमचं इथं येण्यामागचं कारणच हे आहे की बरेच पोर आहे ते काय म्हणते बा आमचे पैसे नाही आमच्या जवळ हो ना. तर मग आम्ही जात नाही आम्हाला बी कामाला जावं लागतं. पण आता त्याच्यासाठी तुम्ही एक उदाहरण आहे की बा आम्ही बी कामं करतो आम्ही बी रोजमजुरी करतो पण जर शिक्षण आपण जर शिकवलं पोरायला तर ही वेळ बदलायला पण वेळ लागत नाही. वेळ लागेल. आता हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे नाही का? मग आता काय स्टडी त्याच्यातच आहे त्याची. सरनं सांगितलं पुन्हा हा. की याला जी पुढची परीक्षा आहे ना त्याच्यात जर अजून चांगले मार्क्स पडले हा तर पुढचा सगळा खर्च सर उचलणार आहे. बरोबर मग तुम्हाला फक्त बसूनच पाहायचं का मी? बरं बाबा. सर नाही नाही आम्ही येतो ना पायंदळी आता आम्ही दोघं तिघ जण येतो पायंदळी येतो आम्ही. इथं थोडं जागेत आहे, तुम्ही बसा. नाही नाही येतो पायंदळी आम्ही मला जरा याच्यासोबत गप्पा पण मारायच्या विचारायचं. तुम्ही थांबा सर सोबत आलोच आम्ही. बरं बरं. पण तू काय पण म्हण इकडे शेतात राहिलंस माझ्या वाटते नाही का? हो पण मजा आहे पण शिक्षणाच्या बाबतीत तू जरा हेच आहे. हा म्हणजे बा शाळेत जायला यायला दूर होतं जरा. पाण्या पावसाची गाडी वगैरे निघत नाही सायकल वगैरे हा शाळेत जाण्यासाठी. लाईट राहते की इकडे शेतात? हो लाईट कधी राहते मध्ये असते लाईटचं येत नसते संबंध इकडे. बरोबर आहे म्हणजे पावसाळ्यात तर अडचण येतच असणार आहे. हो काका एवढ्या लांब राहता तुम्ही इकडे शेतात हे पोराला अडचण नव्हती होत का शाळेत घ्यायला जायला? शिक्षणाची खूप अडचण आहे. शिक्षण पण एवढं सोपं नाही म्हणत आहे. पायी जावं लागतं पायी यावं लागतं पाण्या पावसाची खूप दैन होती कुठं हा. पाऊस आला तर तिथं थांबावं लागतं. हा. एखाद्या झाडा झुडपाखाली थांबणं पडतं झाडा बरोबर. झुडपाखाली थांबलं तर तुम्हाला विजेचं त्याचं सगळं पाण्या पावसाचं वाऱ्या वादळाचं सर्व भी वाटतं पुन्हा. नाही त्या अडचणी आहेच पण आता एवढं लांबून गावातून इथं शाळेत जायचं म्हणजे अवघडच आहे नाही. गावात आता इथे एक वस्ती शाळेवर आमची शाळा आहे हा हा मोरेवाडी नगर बरं मोरेश्वर नगर मध्ये तिथं 4थी पर्यंत शिकला तो. हा 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 त्याच्यानंतर 5वी 6वी त्याला पाठवलं त्याला खरपुडीला सैनिक पार्कला बरं 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 2 वर्ष तिथं काढली. त्याच्यानंतर लॉकडाऊन लागलं तिथं हा 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 त्या लॉकडाऊनच्या काळात 2 वर्ष त्याचं अभ्यासाचं खूप नुकसान झालं. बरं पण त्याला नाईला जाणं मग परत त्या शिक्षक लोकांचं म्हणलं होतं तुम्ही फीस भरावर फीस भरून सैनिक तुम्हाला आम्ही ऑनलाईन अभ्यास देतो घरी पण तो आपल्याला शक्य नव्हता. ऑनलाईन फीस भरणं एवढी काही सोपी नव्हती आपली परिस्थिती तशी नव्हती. बरोबर बरोबर त्याच्यामुळे आपण काय केलं मग की तिथून टीसी काढून सनी इथं शिफ्ट केलं आपण. हा 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 मग जेवखडला इथं आमच्या जागी 3-4 किलोमीटर अंतरावर जेवखडा आहे हा हा तिथे जेवखडला येऊन सनी आणि ऍडमिशन केलं परत. बरं मग त्याच्यानंतर मग आपलं 10वी पर्यंत तिथं शिक्षण केलं त्याचं. हा 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 10वी झाल्याच्यानंतर मग मला एक विचारायचं तुम्हाला बोला ना. याला म्हणजे शिक्षणाची आवड होती का तुम्ही त्याला म्हटले की बा शिकावंच लागतं आपली परिस्थिती अशी आहे? नाही दोघाचं पण आमचं हे होतं कारण की मी इथं कष्ट करून सनी हे केलं सगळं हा हा त्यानुसार मग त्याला आपली परिस्थिती पाहून सनी त्याला थोडंफार अभ्यासाची जाणीव झाली बा आपण आता हे दिवस नाही काढायला पाहिजे त्याच्यामुळे त्यानं त्याच्या बी मनावर घेतलं आणि अभ्यास काळजीपूर्वक केला. म्हणजे थोडक्यात परिस्थितीची जाणीव ठेवली. परिस्थितीची जाणीव ठेवली त्यानं बरोबर मन लावून अभ्यास केला परत. हा हा आता हे इकडं तुम्हीच राहता का अजून 1-2-4 घर आहेत काय? आहेत नाही अजून 2-3 घर आहेत म्हणजे थोडी छोटी वस्तीची म्हणायची. छोटी वस्तीची आपण. बर 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 मस्त वातावरण आहे हो इकडं. हा चिचाचं झाड बीड याच्यात तुला जे आता हे रिझल्ट मिळाला खरंच खूप चांगला आहे कौतुकास्पद आहे. याच्यात फुके सरांचा काय रोल आहे? ओके सरांनी मला म्हणजे भरपूर मार्गदर्शन केलं की मी त्यांनी शिक्षणात वगैरे काही अडचणी आल्या त्या अडचणी माझ्या दूर केल्या वगैरे. नाही मला एक ऐकायला भेटलं तू सोडून घरी आला होता क्लासेस. हा क्लासेस सोडून पण मी घरी आलो होतो पण सरांनी माझ्यातलं टॅलेंट वगैरे बघून की सरांनी मला डबल मार्गदर्शन केलं आणि तू जाऊ नको म्हणे पॉलिटेक्निकला तुला 93% आलेली म्हणे 10वीत. तू करू शकतो. हा तू करू शकतो म्हणे. मग त्याच्यानंतर तू याच्यात उडी मारली JEE म्हणजे काय हे तुला कळालं? ते नंतर कळालं मला. पप्पा काय करते मग शेतीच का? पप्पा शेती वगैरे आणि बाहेरचं काम केलं पाहिजे आता ते. म्हणजे आपलं रोजमजुरी. हा रोज मजूर. तू बी जात असेल कामाला? हो कधी मध्ये एखाद्या सुट्टीच्या दिवशी वगैरे.
म्हणजे शिक्षणाची आवडच होती का घरचे म्हणले की शिकच बा? नाही, शिक्षणाची आवड होती आणि घरच्यांची परिस्थिती वगैरे असं म्हणून माझं पहिलं ऍडमिशन होतं की मला जे काय असते हे पण माहित नव्हतं अक्षरशः. म्हणजे जेही काय होतं हे माहीतच नाही. नाही. म्हणजे शिक्षणाची आवड याची होती की परिस्थितीने शिकवलं? परिस्थितीनं आणि आवड म्हणजे तुला असं आवड काही पण वाटलं लागते नाही बाबा आपल्याकडे पैसे नाहीत का आता आपण नाही शिकलो चालतो बा, तसं काहीच नाही. हे होते माग? हो, पप्पाची. तुम्हाला वाटलं होतं का? नाही एवढं इतकं येऊन आपल्याला त्याचं हेच नव्हतं का ते. पण मग जसं ते नाही तो हुशार भले होता पण बाकी जे तुमची मेहनत आणि जी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीनं अजून त्याला बळ दिलं. बरं मी ऐकलं की ह्यो सोडून आला होता घरी, आलता मग तिथून पुढे काय झालं? तिथून समोर आम्ही मग ती याच्यासाठी पॉलिटेक्निकसाठी फॉर्म भरला होता. सरचा फोन आला होता ना? सरचा फोन आला म्हणजे सरचा फोन आला म्हणून याला पुन्हा क्लासेसला पाठवलं. परत क्लासेसला पाठवला. मग सरांची हीच खासियत आहे की त्यांचं वैयक्तिक लक्ष असतं पोरांवर. वैयक्तिक लक्ष करून घेणं त्याला बी खूप त्याचं कष्ट करणं पडते सरला पण. मग तेच ना, आता एवढ्या सगळ्या पोरातून एक पोरगा जर घरी गेला त्यांचं तेवढं लक्ष होतं. मग ते ते रात्री पण चहा करून प्यायचे, इंडक्शन वगैरे ते करून. पाय तू तेव्हा माझी सरांचा तयारी फोन आला. झाली समजा आपल्याला आता क्लासेसचं एवढं हेच नव्हतं समजा. सरळ सरळ मग आपण काय करू पॉलिटेक्निकच्या हिशोबाने म्हटलं जाऊ दे शासकीय होतं तर आपल्याकडे खर्च तेवढं झापत नव्हतं समजा. त्यानुसार आपण द्यायला पॉलिटेक्निक निवडलं. आता पॉलिटेक्निक काय एवढ्या मार्क्सवर त्याला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज पण मिळतात कुठलं पण जर ते इथं पुढे ऍडव्हान्स मध्ये जर चांगले मार्क्स पडले जसं सर बोललेच की NIT वगैरे मिळलं मग तर अटेम्प्ट आहे त्याच्याकडे एप्रिलमध्ये. एप्रिलमध्ये आहे ना ऍडव्हान्सचा. तो यावेळेस खूप घाबरलेला होता. म्हणजे त्याला पेपरच्या आधी तो म्हणत होता की मला वाटतच नाही सर माझ्याकडून होईल म्हणून. हे शब्द पेपरच्या 8-10 दिवस आधीच. नाही पण जीव नाही त्यानं मला सांगितलं तेव्हा सांग बरं एकदा तू. तेव्हा मला म्हटलं की मला जेही म्हणजे तेच माहित नव्हतं काय तर. आणि खेड्यातल्या लोकांना काय अजून पण माहित नाही त्यालाच नाही. खेड्यात जेवढे बी राहतात समजा त्याला अजून जेचा हेच नाही काहीच माहितीच नाही ना. तुम्हाला माहित होतं का? मलाच खुद माहित नव्हतं. मीच 10वी नापास आहे काय सांगणार मी. काय खरं खोटं बरं, काम तू आणि 3 रुपये टक्क्याने काढून याला खरपुडीला कुठे भरले होते ना. खरं पुढे म्हणजे काय विषय होता पार्थ तो? सैनिकला म्हणजे इंग्लिश स्कूल म्हणून आहे ना ती शाळा होती तिथं. हम्म. आपल्याला नाही काही तर मग त्याचं नंतर एक तर पोलीस भरतीत म्हणा नाही तर मग आर्मी म्हणा म्हणजे पार्थ सैनिक शाळा होती ती. मग सैनिक शिक्षण देत होती तिथं. आणि तिथली फी तीन आपल्याला अटॅच होत नव्हतं तरी पण आपण काय केलं त्याचे 7 जूनच्या पिरियडमध्ये काय करायचं 50-50 हजार रुपये एकदाच सेकंड काढायचे. बरं एक पहिलं सेकंड भरून दे समजा त्याचं पहिलं हे. त्याच्यानंतर परत दुसरं हे आलं का आपलं माल गेली इकलं की परत दुसरी डबल फी. मग ती पहिली जी 5-50 काढलेली राहायची ते 3 रुपये टक्क्याने राहायची. मग आता आपल्याला शेतकऱ्याला कोणतं हीच 12 महिने ते 12 महिने मध्ये कोणता पैसा आहे. बरोबर. पिकावरच आपलं जे काय आता बी सध्या तसंच चालले आपलं. तुमच्याकडे काय असतं? कापूस, सोयाबीन, कापूस होता थोडा आणि सोयाबीन नव्हती यंदा. अद्रक होते का? कापूस, अद्रक. तुमचं काय म्हणणं होतं याच्या शिक्षणावर? तुम्हाला वाटत होतं की याला पैसे लावा म्हणून? आता त्याचा बापू राहिला तयार झाला त्याचा बाप शिक्षणाला पैसा लव राहिली ते त्याला असे शिकवायची. हा? तुमचं काय म्हणणं होतं की यानं लावायला पाहिजे की एवढे पैसे? आता एवढा शिक्षणाला खर्च लागतो बाहेर. लागतच का वय मग तुम्हाला काय वाटत होतं लावायला पाहिजे का? लावायला पाहिजे तर नाव मोठं होईल ना त्याच. बरोबर आहे. आपण खर्च केला तर त्याचं नाव मोठं होईल. बस याच्याच मुळे देऊ शिकला मग. नाही तर आजकाल काय करते लोक, जाऊ दे आपल्याकडे पैसे नाही, तो बाप रोज मजुरी करतो तर तुम्ही बी करा, 100-200 येतील कसे बी. ते रोजचे खर्च होते भाऊ. हा हा, ती मंजुरी आली तर ती मंजूर खर्च होती वरच्यात बरोबर आहे. आणि ती कुठं पुरते आपल्याला. पण बरेच जण आहे ते काय म्हणते हा की कुठे शिकणारे बापा आपले गरीबायच पोरं. ते तर खरंच आहे. पण गरीबायचेच पोरं शिकते त्याला जाणीव राहते. गरीबाची शक्ती. आता तुम्हाला माहित नाही JEE म्हणजे काय असतं? आता आपल्याला काय माहिती हो महेश पोरं तेवढे शिकले नाही. एक 7वी शिकला आणि एक 12वी काढी का 10वी काढी का नाही. आता याला जे मार्क पडले ना आजी, हा याला जे इंजिनिअरिंगचे कॉलेज असते जिथून इंजिनियर घडते हा. शिकते त्याला कोणतं बी कॉलेज भेटतं चांगलं गव्हर्नमेंटचं पाहिजे ते. आणि आता याच्या पुढे जी एक परीक्षा आहे ती पास झाला की मग पाहायचंच काम नाही. अजून चांगले मार्क्स पडले हा तर पुढचा सगळा खर्च सर उचलणार आहे. बरोबर मग तुम्हाला फक्त बसूनच पाहायचं का मी? बरं बाबा. सरांचे धन्यवाद तुम्ही खरंच म्हणायला पाहिजे. कारण की यो जेव्हा वापस आला होता तुम्हाला माहिती आहे यो घरी आला होता क्लास सोडून. सरनं वैयक्तिक सरचं लक्षच असतं वैयक्तिक. सरनं फोन केला की तू ये तू करू शकतो. त्याच्यानंतर यो गेला बरोबर. लगेच दुसऱ्या दिवशी मग त्याच दिवशी आणून सोडलं मी. तुम्ही त्या दिवशी नेऊन सोडलं. 11 वाजताच तिचं आणून सोडलं हे फक्त त्या कॉलमुळे झालं एका एका कॉलमुळे. आहे की नाही? ते योग्य वेळी योग्य मार्गदर्शन भेटलं. पण मग मार्गदर्शन चांगलं भेटलं आपल्याला सरांचं.
सरांचं हा म्हणजे सगळ्यात चांगली गोष्ट हीच झाली की तुम्ही तिथं गेले, योग्य ठिकाणी गेले, योग्य मार्गदर्शन भेटलं आणि आज त्याचाच रिझल्ट आहे. तुम्हाला सांग, तुम्ही काकू आता त्यानं सांगितलं असं, त्यांनी त्याच्या एका मित्राचं उदाहरण दिलं की पोरं कोट्याला गेलेत, कोटा राजस्थानला, हा तिथं जाऊनही द्यायला याच्या अर्ध्यात बी मार्क नाही, अर्ध्यात पण नाही. अर्ध्यात पण नाही. काका आता बरेच जण असे की जे रोजमजुरी करते पण ते म्हणते की बाबा आपल्याकडे पैसे नाही, शिक्षणाला लय पैसा लागतो. पैसा मग तुम्ही त्याला काय सांगसान? पैसा तर लागतोच, पण रोजमजुरी करून जर शिकवलं हम्म. तर त्याला पैशाची कधी ना कधी तरी जीत होतीच. आणि कष्ट केलेलं फळ कधीच वाया जात नाही, बरोबर आहे. कारण त्या मुलाला त्याची जाणीव असतात, गरिबाच्या पोराला. गरीबाच्या पोराला एक ना एक दिवस त्या पैशाचं आणि कष्टाचं फळ नक्कीच भेटतं, नक्कीच. आज माझा आनंद मला सुद्धा गगनात मावाना, कारण की 95% त्यानं JEE ला घेतलेली. बरोबर. आता तुम्ही या सगळ्याला काय सांगसान मग? मुलाचं शिक्षण हीच आपली संपत्ती आहे. पोरगा शिकला तर कष्टाला फळ भेटतच. कष्टाला फळ भेटतेच, त्यामुळे जे रोजमजुरी करते त्यानं पोराला शिकवायलाच पाहिजे. शिकवायलाच पाहिजे. शिक्षण हीच खरी संपत्ती आहे. शिक्षण हीच खरी संपत्ती. आता हे ICI क्लासेसकडून तुमच्या सर्व परिवाराचं खूप खूप अभिनंदन. कृष्णाच्या मेहनतीचं आणि तुमच्या सगळ्याच्या कष्टाचं हे फळ आहे. असंच तुला पुढे चांगलं यश मिळो. धन्यवाद. धन्यवाद.